भिवंडीमध्ये धोकादायक 4 मजली इमारत कोसळली। ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढले। 12 तासांपासून एनडीआरएफ आणि आपत्कालीन पथकाकडून रेस्क्यू। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। पुण्यासह नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा। गंगापूरसह मुळा मुठा ओव्हरफ्लो। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। संततधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ। राज्यातील धरणांमध्ये सध्या 62% जलसाठा। विदर्भ, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार। दादर आणि वांद्रे परिसरात सकल ठिकाणी पाणी साचायला सुरुवात। पावसामुळे पश्चिम रेल्वेही 15 ते 20 मिनिटे उशिराने। नोबेल पुरस्कारासाठी मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांची शिफारस करावी। संजय राऊतांचा खोचक टोला। दगडावरील हातांचे ठसे आधारशी लिंक होणार असं अजब वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 आणि 9 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर। रक्तदान शिबिराला हजेरी लावणार। दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार। सूत्रांची माहिती। अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं। शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध। उद्या निषेध आंदोलन करणार। तर शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणं नैतिक अधपतन। राऊतांची ही टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात संसद परिसरामध्ये आंदोलन। अमित शहा संसदचे गायब क्यू। बॅनर झळकावत विरोधकांच्या जोरदार घोषणा। लोकसभा 12 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज 3 ऑगस्टपर्यंत स्थगित। केंद्र सरकार धमकावून तरुणांचा आवाज दाबू शकत नाही। जेनझींचे सोशल मीडिया ब्लॉक आणि एफआयआर कारवाईवरून राहुल गांधींचा हल्लाबोल। दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। जंतर मंतरवरील पोलिसांविरुद्ध चुकीचे नरेटिव्ह पसरवला। वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं माखला होता। पत्रकार परिषद घेत दिल्ली पोलिसांच्या कुटुंबानं मांडली आपबीती।